भाग तिसरा. धम्म म्हणजे काय? 1. जीवनसूचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनसूचितेचे 3 प्रकार आहेत. देहसूचिता म्हणजे काय? मांसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहसूचिता म्हणतात. वाकसूचिता म्हणजे काय? वाकसूचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनसूचिता म्हणजे काय? मनसूचितेत भिक्षूला कामवासना झाल्याचे कळते. आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर अशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणे आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि कशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याचप्रमाणे द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्री, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याला त्याची जाणीव होते. त्याप्रमाणे या सर्व मानसिक दुःखस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते त्याचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक सुचिता. ज्याची काया, वाचा, मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणतात. सुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची सुचिता. कायेची सुचिता म्हणजे काय? कायासुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काममिथ्याचार यापासून परावृत्त होतो. याला कायासुचिता म्हणतात. वाकसुचिता म्हणजे काय? वाकसुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड याच्यापासून दूर राहतो. त्याला वाकसुचिता म्हणतात. मनसुचिता म्हणजे काय? मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या याच्यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो. याला मनसुचिता म्हणतात. सुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन. या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील या 5 बाधा दूर केल्यावरच 4 प्रकारच्या सावधानतेचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून जीवन व्यतीत करतो. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष याच्यावर विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील या 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा त्या 4 सावधानतांचा उदय होतो. घात म्हणजेच अपयश 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत. दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे ते समजतात. त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो, दृष्टीघात झाला आहे असे समजावे. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातांमुळे
प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ, दृष्टीलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दृष्टपणा याच्यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टीलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आईबाप आणि स्वतःपन्न प्राणी आहेत. ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहेत आणि जे तशी त्यांची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत, अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्षूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभामुळे प्राण्याला शरीरनाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूंनो, हे असे 3 लाभ आहेत. 2. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ज्या जीवनात संपूर्ण चित्तविमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे, ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. आणखी ही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या. सुभूती, बोधिसत्वाची दानपारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. सुभूती. बोधिसत्वाची शीलपारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पत्ते पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. सुभूती. बोधिसत्वाची शांतीपारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. सुभूती. बोधिसत्वाची वीर्यपारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्ततेत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसे करण्याची प्रेरणा देतो. सुभूती. बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांना तो तसे करण्याची प्रेरणा देतो. सुभूती. बोधिसत्वाची प्रज्ञापारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत कोणत्याही एका धर्मात मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास तो इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाणवणे याला धम्म म्हणतात. 3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्षपूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा योगिक आणि तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती.
कारण या लौकिक कल्पनेत माणसाचा प्राणी म्हणून ज्या एकेंद्रिय भुका असतात त्याचे क्षमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे केवळ एक तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ती मिळवण्यासाठी सर्व संसार परांडमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होता. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार, जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार, आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूळ आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत राहत असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे हा होता. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, चक्षु इंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे, चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव हे पेटलेली आहे, चक्षु संस्कारपासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टीही यात जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या राग अग्नीने, द्वेष अग्नीने, मोह अग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मिणस्य, त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोतेंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे, ज्ञानेंद्रिय जळत आहेत, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुख वेदना, दुःख वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या राग अग्नीने, मोह अग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मिणस्य, त्याचप्रमाणे उपायास यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणचे राग अग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनही मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरिबी आणि श्रीमंती या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर इहजन्मीही हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे
हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाचे असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग साधू शकतो. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. राग व द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहेत. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी म्हणजे मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा माळवणे असा आहे. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनवला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात असा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निप्रवचना भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे मालवणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की राग अग्नी, द्वेष अग्नी आणि मोह अग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसूक्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थवीर राध तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालवणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडिकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, ऐहिक संपदेविषयी धम्माचेच तुम्ही दायात व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा, म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायात बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीवका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो,
हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंगी, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दृष्टविकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारिपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तीचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही 2 टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निरास होईल. 4. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो, सर्वाधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटले नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय. तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रखपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडेही फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारात त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सूक्तात भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमाची महती सांगितली आहे. तेथे तो म्हणतो, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यावसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण भगवान बुद्ध आनंदाला सांगतो ते असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्गकलहाचे ते तथायथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला. 5. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतीत समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बोधतत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्यात हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्याचे अगदी स्वातंत्र्य अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे.
सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्तन. तो नाही, तो होत आहे, म्हणजेच बीइंग इज बिकमिंग ह्या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तो तसाच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदल आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन शक्य आहे काय? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे: सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. ह्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते. गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठी अनास्थाच उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. 6. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनाच्या गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रामध्ये ही सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजांचे वृक्ष होतात. वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीजनियम असे संबोधितात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आहे आणि ईश्वर हाच संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्याची ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहेत असे मानतात त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल. ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? ह्या ईश्वरी नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे?
हे संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हे सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्मनियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक अवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती मानवावर सोपवली आहे, इतर कोणावर नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमांचेही विवेचन करतात. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा की असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते, ते बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. 1. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजेच तात्काळ फळ देणारे कर्म. 2. उपपज्य वेदनीय कर्म म्हणजेच ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. 3. अपरायपर्य वेदनीय कर्म म्हणजे अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. कर्म हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्मांचा त्यांच्या अंगाच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीही आशय नाही, एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही, एवढाच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक अवस्था कायम राहते आणि त्याचप्रमाणे ही व्यवस्था बनवणारा कर्मनियमही अप्रतिहत राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीलाही प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्रायतः जवळ नेहमी त्याचा चुकीचाच अर्थ लावला जातो, चुकीचा अर्थ सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते.
नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कर्मनियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. ह्या कारणास्तव कर्मनियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.